हॅलो एव्हरीवन. तर मी जात आहे माझ्या गावी आणि माझ्या गावी जाताना मी स्टार्टिंगचे व्हिडिओज घ्यायला विसरले. सो माझी गावची गाडी आहे ही आणि ही जेवणासाठी थांबली आहे. सो मी विचार केला की चला इथूनच व्लॉग स्टार्ट केला जाईल आणि मला गावी जायचा एक्साइटमेंट इतका आहे तुम्ही माझ्या फेसवरून बघूच शकता. माझा भाऊ तर आपल्या दुनियेतच आहे कारण तो खूप दिवसाने गावी चालला आणि मी तर 8 वर्षाने गावी जात आहे. सो मला कळतच नव्हतं की कोणते मोमेंट कॅप्चर करू. सो मी गावी उतरल्यावर मावशीच्या गावी आधी जायचं ठरवलं आणि इथले रस्ते आणि इथला नेचर, बापरे, मला कोणते कोणते व्हिडिओज घेऊ काहीच कळत नव्हतं. आणि मी गावी जाताना आम्हाला ॲक्च्युली गाडी मिळत नव्हती मावशीच्या गावीपर्यंत. आणि तुम्हाला माहीतच असेल की गावी रिक्षा, बस वगैरे असे छोट्या छोट्या गावी जायला नाही मिळत. मोस्टली इथे वडाप किंवा डमडम करून जावं लागतं. हे गावी एका टेम्पोला आपण डमडम वडाप असं म्हणतो. आणि मी तिथे बसून माझ्या भावाने आयडिया दिली की चल आपण वरती बसूया, आपल्याला इथे कोणी ओळखत नाही त्यामुळे ऑकवर्डही फील नाही होणार. आणि मी त्या डमडमच्या टॉपवर बसून जे व्हिडिओजचे एन्जॉय करत होती आणि मला इतकं मजा येत होती गावी जाण्यासाठी. माझा एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता की मी अर्ली मॉर्निंगसुद्धा एकदम फ्रेश फील करत होती कारण इथलं वातावरण अप्रतिम वातावरण आहे. तुम्हाला माहीतच असेल की कितीही तुम्ही कुठेही गेला तरी गावची मजा गावीच येते. तिथली झाडं, तिथली घरं, तिथले पाणी, तिथली हवा, बापरे, मला तर काहीच कळत नाही आहे की मी काय करू. मला व्लॉगसुद्धा बनवता येत नाही पण मी ट्राय करते, जितके होईल तितके व्हिडिओज ॲड करायचा ट्राय करत होती. मी माझे स्वतःचे व्हिडिओज कमी काढत होती पण इथलं बॅकग्राऊंड, इथलं लोकेशन मी जितकं होईल तितकं कॅप्चर करत होती. आणि फायनली मी माझ्या मावशीच्या गावी पोचले आणि तिच्या गावी घराच्या मागे हा नजारा होता. ॲक्च्युली त्यांचं शेत असल्यामुळे ऑलमोस्ट आजूबाजूला सगळीकडे झाडच होती. आणि मी ठरवलं की चला इथे उद्यापासून व्हिडिओ बनवता येईल. सो मी व्हिडिओची फुल तयारी करून आली होती की प्रत्येक गोष्टीची एक एक रील बनवणार, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन रील बनवणार होती. पण काहीच खरं सांगू असं मी काहीच केलं नाही कारण मला तिथे जाऊन रील्स बनवण्याची अजिबात इच्छा येत नव्हती. मला असं वाटत होतं की मी इथेच राहावं, इथेच खावं, मजा करावी आणि मला वेळच मिळत नव्हता रील्स बनवण्यासाठी. थोड्या वेळात माझा मूड ऑफ होत होता की नाही मला रील नाही बनवायचे, जेवढे होईल तेवढे मला इथले क्षण एन्जॉय करायचे. हा मोमेंट मला सोडायचा नाही आहे. या रानात तर मोरसुद्धा होती आणि काहीच एक गमतीची गोष्ट ही होती की मला माहीत नव्हतं माझ्या मागे मोर होता आणि तो लिटरली मला मारायला आला म्हणून मी त्याचे व्हिडिओज नाही. मग मला एक छोटासा डॉगी मिळाला. काय खाते? बंधू बच्चा प्राणी खूप आवडतात आणि मला कुत्र्यांसोबत एक वेगळंच कनेक्शन आहे. मला खूप आवडतात कुत्रे आणि वर्क केलेलं मला अजिबात आवडतं. सो मी ठरवलं की माझ्या गावी जाऊया. तर सेम गाडी त्यांना काकांना बुक केली आणि आम्ही ठरवलं की चला अजून एक छोटीशी टूर करूया. आणि तिथे माझे कझिन्स, मावश्या, आजी वगैरे सगळे आम्ही खूप धमाल करत होतो. आणि पहिली गोष्ट तर आम्ही बाहेरचं काहीच खाल्लं नाही तिकडे कारण आजी आमची सतत काही ना काही कॅरी करायची. जेवण, भाकरी, झुणका, ठेचा, चपाती, भाजी सगळं आम्ही कॅरी करून असं ट्रेकप्रमाणे फिरत होतो सगळीकडे. आणि त्या ट्रेकचा एन्जॉय आम्ही सगळेच करत होतो. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या फॅमिलीचे व्हिडिओज दाखवणार आहे. तर जितके होईल तिथे चांगले स्पॉट आम्ही एन्जॉय करत होतो. आणि इथे भीमगाडामध्ये आम्ही म्हसोबाचं मंदिर आहे तिथे आम्ही विचार केला की चला इथे आलो आहे तर इथे दर्शनासाठी आपण थांबूया. सो आम्ही इथे थांबलो आणि तिथला व्ह्यू एकदम सुंदर होता. सुरुवातीला गावी रस्ते इतके पक्के नव्हते पण आता ऑलमोस्ट सगळीकडे रस्ते खूप चांगले डांबरी रोड झालेले आहेत. नाहीतर आधी आम्ही आमच्या घरात बाहेर आम्ही एक छोटीशी वाट स्वतःच्या हाताने अशी तयार करायची होता. आता असं तसं काही नाही आहे गावी. खूप गावी डेव्हलप झालेलं आहे. रस्ते खूप पक्के झालेले आहेत. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या झालेल्या आहेत, सोयी झालेल्या आहेत. नेटवर्क खूप ठिकाणी चांगले झालेले आहेत. आधी खूप इश्यू होता पण असं काही नाही आहे. आणि मला तर असं वाटतं की गावी जाण्यासाठी मी खूप मजा केली गावी. आणि मला इथे येण्याची अजिबात इच्छा नव्हती पण काय करू, 4 दिवसासाठी ती सुट्टी काढून गेली होती मी. अख्ख्या वर्षभराचे दिवस कंप्लीट झाले असं मला फील होतं तिथे. कारण इथलं सनसेट, इथला मॉर्निंग व्यू, इथलं जेवण खूप भारी वाटत होतं. आणि स्पेशली आजीच्या हातचं जेवण तर एक नंबर जेवण होतं. तर अशा प्रकारे मी माझा व्लॉग इथेच संपवते.
तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ बघायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या कुलदेवतेचं टूर करणार आहे. तर थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.